तर आज ना दुपारी काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली, तर त्यामुळे बनवली बघा भेळ. तर त्यासाठी मी इथं थोडेसे चुरमुरे घेतले, चुरमुरे छान चाळून घेतले, त्यावरती थोडंसं पाणी टाकून छान ओलसर करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छान बारीक करून घेतली होती ते टाकलं. त्यानंतर भरपूर असं फरसाण टाकलं, थोडीशी चिमूटभर हळद, थोडंसं लाल तिखट, थोडा गरम मसाला, थोडा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं. तर त्यासोबतच नाही तर मी थोडीशी आमचूर पावडर देखील टाकली आहे बघा. तर त्यामुळं काय होतं, आपली भेळ ना छान अशी अंबूस होते. त्यानंतर यामध्ये मी थोडासा लिंबू देखील पिळला आहे. तर बघा इथं तयार झाली आहे आपली मस्त अशी चमचमीत भेळ. तर आता ही भेळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. त्या भेळवरती ना मी भरपूर अशी बारीक शेव टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकून घेतली बघा. तर इथं तयार झाली आहे आपली चमचमीत अशी भेळ. आता आम्ही भेळ खाऊन घेतो. या सगळेजण भेळ खायला आणि जाता जाता पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.